राधिका रात्रीच्या थकव्यामुळे आणि पहिल्या रात्रीच्या संकोचामुळे अगदी थकून गेली होती. लाजेमुळे ती रोहनला नकार देऊ शकत नव्हती, पण रोहनचा उत्साह काही कमी होत नव्हता. सकाळच्या मऊ किरणांनी खोलीत प्रवेश केला होता, पण राधिका मात्र खूप थकली होती. तिने हळूच रोहनला सांगितले की आता पुरे करा, बघा सूर्य उगवला आहे. रोहनने खूप प्रयत्न करून स्वतःला रोखले आणि तिला हळुवारपणे बाजूला केले. त्याच्या डोळ्यात झोप होती, पण राधिकाच्या कोमलतेने आणि साधेपणाने तो मोहित झाला होता. शेवटी तो एका बाजूला वळून झोपी गेला आणि राधिकाच्या डोळ्यातही झोप आली. थोड्याच वेळात दारावर ठोठाव झाला. रोहन गाढ झोपेत होता, त्यामुळे राधिकालाच उठावे लागले. ती थकलेल्या पावलांनी दाराकडे गेली आणि हळू आवाजात विचारले की कोण आहे. बाहेरून आवाज आला की सकाळचे 7:30 वाजले आहेत, लवकर तयार हो, तुझ्या माहेरचे येत आहेत. आईचा आवाज ऐकून राधिकाच्या मनात एक उदास भाव आला. तिने घड्याळ पाहिले, सकाळचे 7:30 वाजले होते. रोहनने तिला त्याआधी स्वतःपासून दूरही केले नव्हते. तिला कशीबशी 1-2 तासांची झोप मिळाली होती आणि आता पुन्हा उठावे लागले होते. तिची नजर गाढ झोपेत असलेल्या रोहनकडे गेली. तो अगदी बिनधास्त दिसत होता, जणू त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता नव्हती. राधिकाने जड मनाने कपाट उघडले, कपडे काढले आणि आंघोळीला गेली. पटकन तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिच्या माहेरचे लोक विधीसाठी आले होते. सासूबाईंनी हसत सांगितले की बाळा जा, रोहनला उठव. जावई बापू झोपलेले असावेत आणि पाहुणे वाट पाहत बसावेत हे चांगलं दिसत नाही. हे ऐकून राधिका घाबरली. गेल्या रात्रीनंतर रोहनचा सामना करायला तिला भीती वाटत होती. रात्रभर रोहन तिच्या कानात कुजबुजत होता की राधिका, तुझ्या सुगंधातच माझे सुख आहे. काश ही रात्र कधी संपलीच नसती. रोहनच्या या बोलण्याने ती अस्वस्थ झाली होती, पण सासूबाईंनी पुन्हा इशारा केला तेव्हा ती मन मारून खोलीत गेली. सकाळचे 11 वाजले होते, पण रोहन अजूनही गाढ झोपेत होता. राधिकाने हळूच त्याचा हात धरला आणि त्याला जागं करण्याचा प्रयत्न केला. रोहन उठा, सगळे वाट पाहत आहेत. रोहनने अर्ध्या झोपेत तिच्याकडे पाहिले, पण तिचा चेहरा पाहताच त्याच्या डोळ्यात खट्याळपणा आला. त्याने अचानक राधिकाचा हात ओढला आणि ती थेट त्याच्यावर पडली. राधिका, तुझ्यापासून दूर होण्याची इच्छाच होत नाही, रोहन हसत म्हणाला. आणि हे नातेवाईक पण ना अजिबात वेळ देत नाहीत. राधिका घाबरली. रोहन सोडा ना, सगळे वाट पाहत आहेत. रोहनने तिचे काही ऐकले नाही आणि जबरदस्तीने तिला थांबवले. स्वतःची मनमानी करूनच त्याने तिला सोडले आणि आंघोळीला गेला. बाहेर येताना त्याने आपला ओला टॉवेल राधिकाकडे फेकला आणि म्हणाला की मी तर नाश्त्यासाठी जातोय, तूही पटकन तयार हो. उशीर झाला आहे तर काहीतरी कारण सांग. राधिकाचे मन रडू लागले, पण घरात सगळ्यांसमोर ती काही बोलू शकत नव्हती. रोहन खोली बाहेर गेला आणि ती शांतपणे पुन्हा आंघोळ करून लगेच तयार झाली, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. नाश्ता सुरू असताना रोहन पुन्हा इशाऱ्याने तिला खोलीत येण्यास सांगू लागला, पण आता राधिका वैतागली होती. तिने रोहनच्या आईजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि स्वतःला तिथेच गुंतवले. रोहनने पाहिले की राधिका त्याला मुद्दामच दुर्लक्ष करत आहे. तेव्हा तो रागाने उठला आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन जोरात दरवाजा बंद केला. सासूबाईंनी काळजीने विचारले की अगं, अचानक असं काय झालं रोहनला? तेव्हा राधिकाने मान हलवत खोटं सांगितलं, काही नाही आई, मलाही कल्पना नाही. तिला माहीत होते की रोहनच्या रागामागचे खरे कारण काय आहे, पण सध्या तिला त्याचा राग सहन करावा लागला तरी चालेल, पण त्याचे वेड काढू वागणे नको होते. संपूर्ण दिवस राधिका खोलीजवळही फिरकली नाही. संध्याकाळी मुहूर्ताच्या कार्यक्रमासाठी सासूबाईंनी तिला ब्युटी पार्लरला पाठवले आणि स्वतः कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त झाल्या. मुहूर्ताच्या कार्यक्रमात राधिका अप्रतिम दिसत होती, जणू सौंदर्याची जिवंत मूर्तीच. लाल आणि हिरव्या रंगाच्या भव्य पोशाखात ती खरोखर दिव्य दिसत होती. मेहंदीने सजलेले तिचे हात, लाल हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आणि पायात चमचम करणाऱ्या सोन्याच्या पैंजणांनी ती मोहक दिसत होती. तिच्या डोक्यावर सोनेरी नथ असलेली गोल्डन ओढणी होती
ज्यामुळे तिचा चेहरा हलका झाकला गेला होता, पण तरीही तिचे सौंदर्य स्पष्ट दिसत होते. राधिका मंचावर रोहनच्या बाजूला येऊन बसली आणि रोहनने तिचा हात घट्ट धरला. तिच्या कानाजवळ तो हळूच कुजबुजला की राधिका, आज काहीही झाले तरी तू माझ्यापासून वाचू शकत नाहीस. हे ऐकताच राधिकाला चक्कर यायला लागली आणि तिच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. गेल्या रात्री रोहनने तिला झोपू दिले नव्हते आणि सकाळपासून खोलीत जाऊ नये म्हणून ती दिवसभर सासूबाईंजवळ बसून राहिली होती. त्यात मुहूर्ताच्या कार्यक्रमानंतर तिच्या माहेरचे लोक तिला घेऊन जाणार होते, म्हणून सासूबाईंनी त्यांनाही कार्यक्रमासाठी थांबवले होते. राधिकाच्या घरच्या परंपरेनुसार लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीचे आईवडील तिला घरी घेऊन जातात, म्हणून राधिकाचे माहेरचे लोक सकाळी लवकर तिला न्यायला आले होते. पण रोहनच्या आईने त्यांना सांगितले की संध्याकाळी मुहूर्ताचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आता तिला घेऊन जाणे योग्य नाही. त्यामुळे राधिकाचे कुटुंबीय तिच्याशिवायच परत जाणार होते. पण सासूबाईंनी त्यांना समजावले की मुलीला पहिल्या भेटीत रिकाम्या हाताने घेऊन जाणे चांगले मानले जात नाही. तुम्ही कार्यक्रम संपेपर्यंत थांबा आणि नंतर राधिका तुमच्या सोबत जाईल. पण आता राधिका इतकी थकली होती की तिच्यात अजिबात ताकद उरली नव्हती की ती आज रात्री पुन्हा रोहनच्या इच्छांना पूर्ण करू शकेल. कार्यक्रम संपताच राधिकाच्या आईवडिलांनी तिला सोबत घेऊन जाण्याची परवानगी मागितली आणि सांगितलं की उद्या सकाळी आम्ही राधिकाला पुन्हा आणू. रोहनच्या आईने हसत उत्तर दिलं की हो, नक्कीच, आणि प्रेमाने राधिकाच्या डोक्यावर हात फिरवला. घरातील कोणालाही यावर आक्षेप नव्हता, पण राधिकाच्या जाण्याचे ऐकताच रोहनला धक्का बसला. तो ताबडतोब म्हणाला की असं कसं होईल? आमच्याकडे असा काही रिवाज नाही की लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला माहेरी पाठवायचे. यावर रोहनच्या आईने त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटले आणि सांगितले की रोहन बाळा, मोठ्यांशी असा विनोद करत नाहीत आणि मोठ्यांना अशा प्रकारे उत्तरही देत नाहीत. रोहनच्या आईने हसत राधिकाच्या आई वडिलांकडे पाहत सांगितले की तुम्ही रोहनच्या बोलण्याचा काही गैरसमज करू नका. हल्लीच्या मुलांना काही संकोच वाटत नाही, तोंडात येईल ते बोलतात. पण तुम्ही राधिकाला नक्की घेऊन जाऊ शकता. राधिका देखील याच गोष्टीची वाट पाहत होती. तिला तिच्या आई वडिलांसोबत घरी जाऊन निवांत झोप घ्यायची होती, कारण तिच्या डोक्यात भयानक दुखणे होते. तिने हलके डोळे वर करून रोहनकडे पाहिले, पण लगेच नजर फिरवली. रोहनच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. जणू तो डोळ्यांनी सांगत होता की राधिका, तूच सांग की तुला तुझ्या आई वडिलांसोबत माहेरी जायचं नाही. पण राधिकाने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं नाही आणि शांतपणे आपल्या आई वडिलांसोबत माहेरी निघून गेली. माहेरी पोहोचताच तिने कपडे बदलले आणि बेडवर झोपण्यासाठी पडली. तेव्हाच रोहनचा फोन आला. राधिकाने फोन कानाला लावला तर तिकडून रोहन रागाने म्हणाला की राधिका, ही कसली विचित्र परंपरा आहे तुमच्या घरची? असं कोण करतं? राधिकाने शांतपणे उत्तर दिलं की पण रोहन, ही एक विधी आहे आणि प्रत्येक आईवडील ती पूर्ण करतात. यावर रोहन संतापून म्हणाला की खड्ड्यात गेले असे रिवाज. मी आत्ताच्या आत्ता तुला घ्यायला येतोय आणि तू शांतपणे माझ्यासोबत परत येणार आहेस. त्याचा आवाज खूप कठोर होता. राधिका त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. रोहन, मला समजून घ्या. मी आईबाबांना काय सांगू? रोहनने वैतागून उत्तर दिले की मला काही फरक पडत नाही, काहीही कारण सांग, पण तू माझ्यासोबत लगेच परत यायचं. यानंतर त्याने विचारलं की राधिका, सांग, तू अजून कपडे बदलले नाहीस ना? राधिका म्हणाली की रोहन, मी कपडे बदलले आहेत आणि आता झोपायला जाणार आहे. रोहन लगेच मध्येच बोलला, राधिका, लगेच तयार हो. जशी मुहूर्ताच्या कार्यक्रमासाठी तयार झाली होतीस तशीच. राधिका काही बोलणार तेवढ्यात तो पुन्हा म्हणाला की मी काही ऐकणार नाही. मी तुला घ्यायला येतोय आणि मला तुला तशाच लूकमध्ये पाहायचं आहे. तुझे सगळे दागिने मी स्वतः काढणार आहे, अगदी पहिल्या रात्रीसारखे. आणि तू माझ्याशी न बोलता तुझा साज शृंगार कसा काढलास? तुला अधिकार नाही माझ्यावरचा हक्क काढून घेण्याचा. राधिका, तू माझी पत्नी आहेस आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय तुला काही करण्याचा हक्क नाही. त्याच्या या कठोर शब्दांनी राधिकाचे हृदय धडधडले. तो तिच्या समोर नव्हता, पण त्याच्या आवाजातील कठोरता तिला त्याच्या रागाची खोली जाणवून देत होती. राधिका थोड्या धैर्याने म्हणाली की रोहन, प्लीज माझ्या ऐका.
मी आत्ता तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मी माझ्या घरच्यांना काय सांगू? अचानक अशी निघून जाईन तर ते किती काळजी करतील. यावर रोहन संतापून म्हणाला की मला त्याने काही फरक पडत नाही. राधिका, तुझ्या घरच्यांना काय वाटते त्याने मला काही घेणं देणं नाही. तू माझी बायको आहेस आणि मला प्रत्येक रात्री माझ्या खोलीत तुझी गरज असते. मी तुला माझ्या जवळ पाहू इच्छितो आणि तुझे अस्तित्व माझ्या स्पर्शाने मला अनुभवायचे आहे. रोहन पुढे म्हणाला की आता तुझ्याकडे फक्त 15 मिनिटे आहेत आणि त्यावेळेत तू नक्कीच तशी तयार हो जशी मुहूर्ताच्या कार्यक्रमात झाली होतीस. लाल आणि हिरव्या रंगाचा लेहंगा, अंगभर दागिने, जे मी आज रात्री हळूहळू स्वतःच्या हाताने उतरवणार आहे. राधिका घाबरून म्हणाली की रोहन, मी तुमच्यासोबत येण्यासाठी काहीतरी कारण नक्की काढेन, पण पुन्हा इतके तयार होणे मी सगळ्यांना काय सांगू? यावर रोहन रागाने म्हणाला की याचा तुला त्याच वेळी विचार करायला हवा होता जेव्हा मी तुला इशाराने सांगत होतो की कोणतेही कारण काढून तुझ्या आईला सांग की तुला माहेरी जायचे नाही. पण नाही, तू तर माझ्याकडे बघण्याचा त्रासही घेतला नाहीस. म्हणजेच तुझ्यासाठी माझी किंमत काहीच नाही. राधिका, जर तू इथून गेलीच नसतीस तर हे सगळं झालंच नसतं. पण आता एकदा चूक झालीच आहे तर त्याची किंमतही तुलाच मोजावी लागेल. राधिकाने रोहनला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आज रोहन काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी आपले म्हणणे पूर्ण करून त्याने फोन कट केला. राधिका मात्र मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकली होती. काय करावे आणि काय नाही. अखेर तिने आईला विश्वासात घेतले आणि म्हणाली की आई, रोहनची तब्येत काहीशी ठीक नाही, म्हणून मला परत घरी जावं लागेल. मी नंतर कधीतरी राहायला येईन. आईने फारसा आक्षेप घेतला नाही आणि हसून म्हणाली की ठीक आहे बाळा, जावई बापूंची तब्येत महत्त्वाची आहे, त्यांची नीट काळजी घे. आईला पटवून राधिकाने आपल्या सासरी परत जाण्याची तयारी केली. पण तिला हे अजिबात योग्य वाटत नव्हते की पुन्हा नववधूसारखी सजून माहेरातून बाहेर पडावे. तिने आपले सगळे सामान पॅक केले आणि बॅगेत भरले. रोहन मुख्य दरवाजावर पोचला तेव्हा त्याने फोन करून तिला सांगितले की राधिका बाहेर ये, मी आत येणार नाही. राधिका आपले सगळे सामान घेऊन बाहेर आली. तिला पाहून रोहनच्या कपाळावर आठ्या पडल्या. राधिकाने आपले सामान गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले आणि रोहनच्या शेजारी बसले. रोहन वैतागून म्हणाला की राधिका, मी तुला तयार होऊन यायला सांगितलं होतं, मग तू तयार का नाही झालीस? असं वाटतंय आता माझ्या बोलण्याचा काही परिणाम राहिला नाही तुझ्यावर. तेव्हा राधिका नम्रतेने म्हणाली की रोहन प्लीज काहीतरी समजून घ्या. जर मी पुन्हा नववधूसारखी सजून माहेरातून बाहेर पडले असते तर आईने काय विचार केला असता? मोठ्या मुश्किलीने मी तुमच्यासोबत येण्यासाठी काहीतरी कारण काढले. देवाचे लाख लाख आभार मानावे की रोहनने यावेळी काही तमाशा केला नाही आणि तो फक्त एवढेच म्हणाला की ठीक आहे राधिका, आत्तासाठी तुला माफ करतो, पण घरी पोचल्यावर तुला तंतोतंत तसेच तयार व्हावे लागेल जसे तू समारंभासाठी झाली होतीस. बिचारी राधिकाकडे पर्याय काय होता? तिने हळू आवाजात उत्तर दिले की ठीक आहे रोहन, मी तुमच्यासाठी तशीच तयार होईल, पण तुम्ही मला एक वचन द्या की तुम्ही मला जास्त त्रास देणार नाही. काल रात्री तुम्ही मला झोपूच दिले नाही आणि आज सकाळपासूनही मी जागीच आहे, त्यामुळे माझे डोके वेदनेने खूप दुखत आहे आणि मला फार झोप येते. हे ऐकताच रोहन हसत म्हणाला की अगं वेडे, आधी घरी तरी चल, आज मी तुला अशी झोपवेन की तुला अतिशय गोड झोप लागेल. त्याच्या डोळ्यात एक शरारत चमकत होती आणि ते पाहून राधिकाचे हृदय जोरात धडधडू लागले. खरे तर घरी पोहोचेपर्यंत रोहनची आई झोपलेली होती, पण जशीच राधिका आपल्या खोलीत गेली तसे रोहन लगेच म्हणाला की चल राधिका, आता पटकन तयार हो. राधिकाने पुन्हा एकदा लेंगा घातला, पूर्ण मेकअप केला आणि स्वतःला पुन्हा नववधूसारखे सजवले. एवढेच नाही तर तिने सगळे दागदागिने परत घातले. जेव्हा राधिका आपला पदर डोक्यावर घेण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा रोहन तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले आणि पुन्हा एकदा त्याने आपल्या मनमानीला सुरुवात केली. राधिका गेल्या 2 दिवसांपासून अत्यंत थकलेली होती. तिच्या डोळ्यात झोप भरून आली होती, पण रोहनला या सगळ्याची काही घेणं देणं नव्हतं. आणि मग रात्रीचे 2 वाजता राधिकाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, पण रोहन मात्र आपल्या मनमानीपासून मागे हटायला तयार नव्हता. शेवटी राधिकाने दोन्ही हात जोडले आणि विनवू लागली की प्लीज रोहन, आत्ता तरी थांबा
आणि मला थोडेसे झोपू द्या. पण रोहन ऐकायला तयार नव्हता. त्याच्या डोळ्यात वेडसर हट्टीपणा होता. जणू काही त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या इच्छेपासून मागे हटायचे नव्हते. त्या रात्रीही राधिका झोपू शकली नाही. पण पहाट होताच रोहन एका कुशीवर वळून गाढ झोपी गेला. मात्र आता राधिका जोरजोराने रडत होती. तिच्या पोटाच्या खालच्या भागात असह्य वेदना जाणवत होत्या. दुखणे इतके तीव्र होते की तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते. शेवटी जबरदस्त वेदना सहन न झाल्यामुळे तिने झोपलेल्या रोहनचा खांदा हलवून त्याला जागं केलं. रोहन गाढ झोपेतून एकदम भानावर आला आणि राधिकाला वेदनेने तडफडताना पाहून तोही घाबरला. तो चिंताग्रस्त स्वरात म्हणाला की राधिका, काय झालं तुला? तू इतक्या वेदनेने का रडतेस? राधिकेने अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि वेदनेच्या भरात म्हणाली की रोहन, प्लीज काहीतरी करा. मला खूप त्रास होतोय. आता तर सहनही होत नाही. रोहनने पाहिले की राधिका दोन्ही हातांनी पोट धरून वेदनेने तडफडत होती. त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. तो गोंधळून गेला, कारण त्यालाही समजत नव्हतं की तिला अचानक असं काय झालं. रोहन घाईघाईने म्हणाला की 1 मिनिट थांब राधिका, मी आईला बोलावतो. असे म्हणताच रोहन पटकन उठला. त्याने झटपट शर्ट अंगावर चढवला, बटणे लावली आणि घाईघाईने हाताने केस ठीक करत तो खोलीबाहेर धावला. काही वेळाने रोहनची आई धावतच खोलीत आली. ती घाबरून पाहू लागली आणि जेव्हा तिने राधिकाला इतक्या वेदनेने विव्हळताना पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसू लागली. रोहनची आई देखील समजू शकत नव्हती की नेमके राधिकाला झाले तरी काय. म्हणूनच तिने रोहनला सांगितले की रोहन, ताबडतोब ड्रायव्हरला सांग गाडी काढायला. राधिकाला लगेच दवाखान्यात न्यायचे आहे. आईच्या सांगण्यावरून रोहन पटकन बाहेर गेला आणि तोपर्यंत त्याची आई राधिकाला आधार देत बाहेर गाडीकडे घेऊन आली. जेव्हा ते राधिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचले तेव्हा लेडी डॉक्टरने रोहनच्या आईला अतिशय कठोर शब्दात सुनावले. डॉक्टर संतापाने म्हणाली की तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या मुलाने आपल्या पत्नीची काय अवस्था करून ठेवली आहे. हा मुलगा माणूस आहे की एखादा पशु, याला काही समज आहे की नाही. यानंतर डॉक्टरने रोहनच्या आईला सांगितले की राधिकेच्या अंतर्गत भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलाला सांगून द्या की काही दिवस तरी तो आपल्या पत्नीपासून दूर राहील. हे ऐकून रोहनची आई पूर्णपणे लाजून गेली. तिला हे कधीच वाटले नव्हते की तिच्या मुलामुळे तिला असा अपमान ऐकावा लागेल. जेव्हा ती राधिकाला क्लिनिकमधून घेऊन बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की रोहन गाडीबाहेर उभा होता. त्याने आईला पाहताच विचारले की आई, राधिकाला काय झाले? त्यावर रोहनची आई त्याच्याकडे रोषाने पाहू लागली आणि संतापून म्हणाली की निर्लज्ज माणसा, तुला स्वतःलाच माहीत असायला हवे होते. आज तू मला इतके लाजवलेस की कुठे तोंड लपवावे झाले आहे. रोहनला आता काहीसे समजू लागले होते. म्हणूनच तो आईच्या नजरेला सामोरं जाण्याचा टाळू लागला. दरम्यान राधिका जेव्हा गाडीत बसली तेव्हा तिने डोळे घट्ट मिटले, कारण तिला 2 दिवस नीट झोपही मिळाली नव्हती आणि सततच्या वेदनांमुळे तिची तब्येत अजूनच बिघडली होती. डॉक्टरने तिला एक इंजेक्शन दिले होते आणि सोबत काही औषधं लिहून दिली होती, जेणेकरून तिला थोडासा आराम मिळावा. रोहनने गाडी सुरू केली आणि तेव्हा त्याची आई म्हणाली की रोहन, गाडी थेट राधिकाच्या माहेरी घेऊन जा. तिला तिच्या आईकडे सोडायचे आहे. रोहन चक्रावून म्हणाला की पण का आई? तेव्हा त्याची आई ठामपणे म्हणाली की कारण आता 8 दिवस तरी राधिका तिच्या माहेरीच राहील आणि तिथेच आराम करेल. तेव्हा रोहन म्हणाला की पण आई, राधिका इथे आपल्या घरीसुद्धा आराम करू शकते ना? त्यावर रोहनची आई रागानेच म्हणाली की तू जास्त हुशारी करू नकोस आणि मी जे सांगितलं आहे तेच कर. राधिकाने मनोमन सासूचे आभार मानले आणि रोहनच्या आईने तिला माहेरी सोडले. तेव्हा राधिकाच्या आईला सांगितले की रोहनच्या तब्येतीमुळे राधिका पतफेऱ्याच्या विधीला तुमच्याकडे थांबू शकली नाही, म्हणून आता 8 दिवस ती इथेच राहील. हे ऐकून राधिकाची आई खूप आनंदी झाली, पण तिला आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणाऱ्या वेदना पाहून काहीतरी चुकीचे आहे याची जाणीव झाली. तरीही राधिका काहीच बोलली नाही, कारण रोहनच्या आईने तिच्याजवळ हात जोडून विनंती केली होती की ती आपल्या आईवडिलांना याबद्दल काहीही सांगू नये. रोहनच्या आईने राधिकाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि तिला समजावले की बाळा, मी रोहनला समजावून सांगेन की तो पुन्हा अशी कधीही चूक करणार नाही. पण राधिकाच्या मनात मात्र
रोहनच्या जवळिकीचा एक भीतीदायक काळयोग बसला होता. पहिले 2 दिवस रोहन शांत राहिला, पण राधिकाने ते दिवस खूप शांततेत घालवले. पण मग 3ऱ्या दिवशी जेव्हा राधिका झोपायच्या तयारीत होती तेव्हा रोहनचा फोन आला. राधिकाने फोन उचलताच रोहन उपरोधाने म्हणाला, वा राधिका, मस्तच आहे तुझे माझ्यापासून दूर राहायची. एक चांगले कारण मिळवून दिलेस. अखेर असं काय झालंय तुला की तू माहेरी जाऊन बसली आहेस? राधिकाने विचारले की रोहन, म्हणजे आईंनी तुम्हाला काहीही सांगितले नाही का? यावर रोहन वैतागून म्हणाला की अगं राधिका, तू या जगातली पहिली मुलगी नाहीस की जिचे लग्न झाले आहे. लग्न सगळ्यांचेच होते आणि प्रत्येक नवरा आपल्या बायकोसोबत हेच करतो. पण म्हणून त्याची बायको अशी रडत बसत नाही. थोडे सहन करायला शिक आणि अशा छोट्या गोष्टींवर नाटक करू नकोस. मला काहीच कळत नाही, पण नक्की त्या लेडी डॉक्टरला तू काय सांगितलंस आणि तिने माझ्या आईला काय पटवून दिलं की तिने मला काही विचारायचीही गरज वाटली नाही आणि सरळ तुला 8 दिवसांसाठी माहेरी पाठवून दिलं. पण राधिका, मी तुला स्पष्ट सांगतो, मी 8 दिवस तुझ्याशिवाय एकट्याने राहू शकत नाही. मी लग्न फक्त एकट्या रात्री घालवण्यासाठी केलेलं नाही. राधिकाने दुखावून विचारलं की रोहन, तुम्हाला माहीत आहे का की मी किती वेदना सहन करत आहे? त्यावर रोहन वैतागून म्हणाला की बस कर राधिका, ही तुझी रोजची बडबड मी ऐकण्यासाठी फोन केला नाही. 2 दिवस झाले मला वेड लागलाय आणि मला रात्री नीट झोपही येत नाही, कारण मला माझ्या पलंगावर तुझी गरज आहे. बघ राधिका, तुला शेवटचे सांगतोय, कोणतेही कारण काढ, काहीही कर, पण ताबडतोब घरी परत ये. रोहनच्या हट्टाला आता काही इलाज नव्हता. राधिकाने फोन बंद केला, कारण ती आधीच आपल्या वेदनांशी झुंज देत होती. 2 दिवसांनी कुठे तिला थोडा आराम मिळत होता, पण आता रोहन तिला मानसिकरित्या त्रास देत होता. राधिकाने ठरवले की आता ती रोहनचा फोन उचलणार नाही आणि काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करेल. पण तोही रोहन माथूर होता. इतके लवकर तो राधिकाला सोडणार नव्हता. काही दिवस राधिकाने रोहनचे फोन उचललेच नाहीत आणि जेव्हा उचलायची तेव्हा काही निमित्त सांगून वेळ काढायची. अशा रीतीने 8 दिवस निघून गेले आणि रोहनचा राग आता संतापाच्या कडे लोटावर पोचला होता. रोहनच्या आईनेही त्याच्यावर बंधन घातले होते की तो राधिकाला घ्यायला जाणार नाही. 8 दिवसानंतर रोहनच्या आईनेच राधिकाला स्वतः माहेर होऊन सासरी आणले. जेव्हा राधिका घरी आली तेव्हा तिने पाहिले की रोहनचा मूड खूप बिघडलेला होता. रोहनने तिला पाहूनही चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि शांतपणे जेवायला लागला. मध्ये चोरट्या नजरेने तिला पाहत होता, पण काही बोलला नाही. जेवण झाल्यावर रोहन पटकन आपल्या खोलीत निघून गेला, कारण त्याला वाटले की राधिका लवकरच येईल आणि ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करेल. पण राधिका जेवण आटोपून मोकळी होताच रोहनच्या आईने तिला आपल्या खोलीत बोलावले आणि म्हणाली की राधिका बाळा, माझ्या मुलाच्या वागण्याबद्दल मला खूप लाज वाटते, पण तुलाही मला सगळं सांगायचं होतं ना. तेव्हा राधिका म्हणाली की आई, मलाही या गोष्टीचं इतकं काही माहीत नव्हतं, पण तरीही मी रोहनला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण रोहन तर माझे काही ऐकायला तयारच नव्हता. तेव्हा रोहनची आई म्हणाली की राधिका, आता तू काही काळजी करू नकोस, कारण मी रोहनला खूप समजावले आहे आणि चांगले सुनावले देखील आहे. मी त्याला स्पष्ट सांगितले आहे की तो पुन्हा असं वागणार नाही. पण तुझ्याकडून ही एवढीच विनंती आहे की तू जरा उशिराने आपल्या खोलीत जा. राधिका म्हणाली की ठीक आहे आई, जसे तुम्ही सांगाल तसे मी करेन. त्या रात्री राधिका काही वेळ आपल्या सासूच्या खोलीत बसून गप्पा मारत राहिली, तर रोहन आपल्या खोलीत बसून रागाने धुमसत होता. तो बराच वेळ झाला तरी राधिकाची वाट पाहत होता. रात्री 11 वाजता राधिका खोलीत आली. तिने पाहिले की रोहन लॅपटॉपवर काहीतरी करत होता. राधिकाला पाहताच त्याचा संताप अजून वाढला. राधिका खोलीत येताच रोहन जोरात म्हणाला, राधिका, दार लावून लॉक कर. रोहन खूप रागात होता. हे पाहून राधिका घाबरली. ती शांतपणे दार बंद करून हळूहळू पलंगाच्या दुसऱ्या बाजूला आली. राधिका पलंगावर येताच रोहनने जोरात लॅपटॉप बंद केला आणि तो साईड टेबलवर ठेवत म्हणाला की राधिका, तुझ्या मते तू स्वतःला काय समजतेस आणि माझे तुझ्या आयुष्यात काही महत्त्व नाही का? तेव्हा राधिका म्हणाली की रोहन, तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमचा खूप आदर करते, पण तुम्हीही माझी थोडी काळजी घ्यायला हवी होती. तुम्हाला माहीत आहे की मी 8 दिवसांपासून औषधं घेत आहे. रोहन संतापाने म्हणाला की राधिका,
आता माझ्यासमोर तुझे ज्ञान देणे चालू करू नकोस. आधीच आईकडून मोठे लेक्चर ऐकून झाले आहे. तुझे आणि तुझ्या ज्ञानाचे काही खरे नाही. तू या जगातली पहिली मुलगी नाहीस जी लग्न झाल्यावर अशा गोष्टींचा सामना करत आहे. सगळे नवरे आपल्या बायकांसोबत असेच करतात, पण बाकी कोणी तुझ्यासारखा तमाशा करत नाही. असे बोलून रोहनने आपली उशी सरळ केली आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपी गेला. रोहनचे असे वागणे पाहून राधिकाच्या डोळ्यात मोठमोठे अश्रू चमकू लागले, पण तिने ते मनात दडवले. स्वतःला सावरत ती हळूच रोहन जवळ गेली, पण रोहन दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला होता आणि अजूनही रागात होता. राधिकाने हलकेच रोहनच्या हातावर आपला हात ठेवला, पण रोहनने झटकन तिचा हात बाजूला केला आणि म्हणाला की राधिका, माझ्यापासून दूर राहा आणि मला हात लावण्याचा प्रयत्नही करू नकोस. तुझ्या डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलं आहे ना, मग जा आणि आराम कर. आजपासून मी तुला काहीही सांगणार नाही. राधिका हळू आवाजात म्हणाली की प्लीज रोहन, माझ्यावर रागवू नका. रोहन उपराधाने हसला आणि म्हणाला की राधिका, तुला काय फरक पडतो माझ्या रागवण्याने? राधिका म्हणाली की फरक पडतो रोहन, खूप फरक पडतो, कारण मी तुमची पत्नी आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि जर तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवून झोपलात तर मला कसे फरक पडणार नाही? हे ऐकताच रोहन तिच्याकडे वळला आणि म्हणाला की खरंच तुला फरक पडतो आणि तुला माहीत आहे का मी का रागवलो? राधिका म्हणाली की हो रोहन, स्पष्ट दिसतंय की तुम्ही रागवला आहात. तुमचे तोंड फुगलेल्या फुग्यासारखे झाले आहे आणि तुम्ही माझ्याकडे बघायलाही तयार नाही. म्हणजेच तुम्ही रागवला आहात, नाही का? रोहन हलकेच राधिकाच्या केसात बोटं फिरवत म्हणाला की राधिका, जेव्हा तुला कळतंय की मी रागवलो आहे तर मग मला म्हणवणार नाहीस का? रोहनच्या डोळ्यात एक शरारत चमकत होती. हे पाहून राधिकाच्या हृदयाची धडधड वाढली. तिला चांगलेच ठाऊक होते की रोहनला आनंद कशाने मिळतो. राधिकाने रोहनच्या चेहऱ्याकडून नजर वळवली आणि म्हणाली की रोहन, असं करूया, आज आपण रात्रभर एकमेकांशी गप्पा मारू. रोहनने ताडकन उत्तर दिले की नाही राधिका, फक्त बोलून तू मला राजी करू शकत नाहीस. मला पटवण्यासाठी तुला काहीतरी वेगळं करावं लागेल. रोहनच्या या मागणीवरून विषय बदलण्यासाठी राधिका निरर्थक गोष्टी बोलू लागली, पण रोहन तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. थोड्या वेळाने रोहन स्वतःच तिच्या जवळ येऊ लागला. तेव्हा राधिका पटकन उठून बसली आणि म्हणाली की प्लीज आज नाही. रोहन चिडून म्हणाला की राधिका, मी तुला जरा स्पर्श केला की तुझा जीव का जातो? मी तुझा नवरा आहे. जर मी तुझ्या जवळ येणार नाही तर मग कोणाच्या जवळ जाऊ? तूच सांग. तुला काय वाटते की मी कुठल्या दुसऱ्या बाईकडे जावे? मग बघ राधिका, तू माझी बायको आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्यामुळे माझे सगळे प्रेम, माझी ओढ, माझं वेड हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आहे. पण जेव्हा तू मला टाळतेस, माझ्यापासून दूर जाण्याचे बहाणे शोधतेस, तेव्हा त्यामुळे फक्त माझी हट्टी वृत्ती अजूनच वाढते, दुसरे काहीही होत नाही. आणि एकदा का एखाद्या पुरुषाने जिद्द धरली तर त्याला योग्य अयोग्य काहीच दिसत नाही. त्याला फक्त आपला हट्ट पूर्ण करायचा असतो. आता खूप गप्पा झाल्या, आता माझ्या जवळ ये आणि मला तसे म्हणव जसे मी पटू शकेन. बघ राधिका, जर तू माझ्या जवळ आली नाहीस तर मला तुझ्या जवळ यावे लागेल, आणि जर मी तुझ्या जवळ आलो तर पुन्हा तुला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागेल. माझ्या लक्षात येत नाही त्या लेडी डॉक्टरला तू किती पैसे दिलेस, जेणेकरून तिने तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुला माझ्यापासून दूर राहायचे एक कारण मिळाले. हे बघ राधिका, हे असे तुझ्या नवऱ्यापासून दूर दूर राहायचे नवीन नवीन मार्ग शोधणं बंद कर. मला तुझ्या युक्त्या चांगल्याच माहिती आहेत. सांग बघू, कोणासाठी आहे तुझी ही सुंदरता? कोणाला दाखवायची आहे तुला? रोहन कुठल्या विषयावरून कुठे गेला होता आणि त्याचे बोलणे ऐकून राधिका पूर्णपणे अस्वस्थ झाली. कारण एखादा नवरा जेव्हा आपल्या बायकोच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करतो तेव्हा ती थेट हृदयात जखम होते. राधिकाच्या हृदयातही हीच जखम झाली होती, कारण आता तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. तिने खोल श्वास घेतला, डोळे घट्ट मिटले आणि स्वतःला रोहनच्या हवाली करून दिले. रोहनने आजही तिला पूर्ण रात्र झोपू दिले नाही. ज्या क्षणी राधिका डोळे मिटवण्याचा प्रयत्न करायची तेव्हा रोहन तिचे गाल हलकेच थोपटत म्हणायचा की राधिका, तुला झोपायची परवानगी नाही.
माझ्या भावना शांत करण्यात माझी मदत कर. राधिकाला असे वाटत होते जणू तिचा नवरा निर्दयी आहे, ज्याला तिच्या वेदनांची जराही पर्वा नाही. जर राधिका थोडासा विरोध दाखवायची तर रोहन वेळ अजूनच वाढवायचा आणि अशा वेळी रोहनच्या हट्टापुढे तिचा काहीच निभाव लागायचा नाही. कारण एकदा का तो जिद्दी झाला तर तो तिला झोपू द्यायचा नाही आणि स्वतःही झोपायचा नाही. रोहनच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे रोहनला ऑफिसला जायची घाई नसायची. कधी 10 वाजता तर कधी 11 वाजता उठायचा आणि ऑफिसला जायचा. त्याचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे कोणी त्याला जा विचारणारा नव्हता आणि तसेही कामाची सगळी जबाबदारी ऑफिसमधील कर्मचारी सांभाळायचे. त्यामुळे त्याला फारसे काही करण्याची गरज भासत नव्हती. रोहन रात्रभर राधिकासोबत जागत राहायचा आणि परिणामी 15 दिवसांच्या आतच राधिका कमकुवत होऊ लागली. तिच्या चेहऱ्यावरील तेज पूर्णपणे हरवले होते. रात्री झोप न झाल्याने डोळ्यांच्या खाली गडद काळी वर्तुळे पडली होती. पण रोहन मात्र आपल्या धुंदीत होता. त्याच्या उन्मादाला कधीही आवर येत नव्हता. रोहन दररोज झोपण्यापूर्वी सुका मेवा घातलेलं दूध प्यायचा आणि स्वतःची संपूर्ण काळजी घेत होता. पण त्याच वेळी तो राधिकेला म्हणायचा की मला जाड्या बायका अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे तुला नेहमीच तंदुरुस्त राहावे लागेल. राधिकाने आता तक्रारी करणं सोडून दिलं होतं आणि परिस्थितीच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिले होते. तिला वाटत होतं की काळ जसा पुढे सरकेल तसा रोहन आपोआप बदलत जाईल. पण हे फक्त तिचे भाबडे स्वप्न होते. वास्तव तर त्याहूनही अधिक भीषण होते. त्याची राधिकाला कल्पनाही नव्हती. राधिकाच्या लग्नाला आता 1 महिना पूर्ण झाला होता, पण रोहन अजूनही तसाच होता. त्याच्या वागणुकीत किंचितही फरक पडला नव्हता. कधी कधी राधिका जेव्हा खूपच त्रासून जायची तेव्हा एकटीच बसून रडायची, पण रोहनकडे कधी काही बोलायचे नाही. आणि मग 1 महिना उलटल्यानंतर राधिकाची तब्येत खूपच खालावली. जेव्हा तिच्या सासू तिला एका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की राधिका गर्भवती आहे. पण त्याचसोबत डॉक्टरांनी एक इशाराही दिला की गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही महिन्यात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या काळात तुमच्या पतीने तुमच्यापासून पूर्णपणे लांब राहायला हवे. रोहनची आई डॉक्टरांना म्हणाली की तुम्ही काळजी करू नका, जसे तुम्ही सांगितले आहे तसेच होईल. डॉक्टरांनी राधिकेच्या सासूला समजावून सांगितले की आंटीजी, जर या काळात राधिकाचा नवरा तिच्या जवळ आला तर तिचा गर्भपात होण्याची शक्यता आहे. कारण आधीच तिचे शरीर खूप नाजूक आहे, त्यामुळे तिने स्वतःची खूप काळजी घ्यायला हवी आणि तुम्हालाही तिचे नीट लक्ष ठेवावे लागेल. डॉक्टरांनी तर राधिकाला अंथरुणातून उठण्यासही कठोर मनाई केली होती. पण जेव्हा रोहनला याबद्दल कळाले तेव्हा तो संतापून लालबुंद झाला आणि ओरडला की राधिका, हे काय नवीन नाटक सुरू केलंयस तू आणि हे बाळ कुठून आलं? रोहन पुढे म्हणाला की हे बघ राधिका, मी तुला आधीच सांगतो, मला सध्या मूल नको आहे. मी अजून बाप होण्याच्या मूडमध्ये नाही. मला फक्त माझ्या लग्नाच्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. उद्याच मी तुझा गर्भपात करून टाकेन. हे ऐकून राधिकाला जबरदस्त धक्का बसला. तिला वाटले होते की मूल होण्याच्या आनंदात रोहन स्वतःही आवश्यक काळजी घेईल. कारण प्रत्येक माणसाला आपली संतान प्रिय असते. जेव्हा एखाद्या पुरुषाला कळते की तो बाप होणार आहे तेव्हा त्याची विचारसरणी आपोआप बदलते. पण रोहनच्या बोलण्याने राधिकाच्या स्वप्नांचा चुराडा झाला. तिला काहीच सुचत नव्हते की काय करावे आणि काय नको. राधिका म्हणाली की रोहन, तुम्ही अशी भाषा कशी वापरू शकता? रोहन म्हणाला की कशी भाषा? मी फक्त तीच गोष्ट बोलतोय जी मला बोलायची आहे. राधिका, तुला माहीतच आहे ना की मी तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. मग माझ्या परवानगीशिवाय एवढा मोठा निर्णय तू कसा घेतलास? राधिकाने रोहनला समजवण्याचा प्रयत्न केला. रोहन, मला हे मूल जन्माला घालायचे आहे, त्यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व खबरदाऱ्या घ्याव्याच लागतील. ते ऐकून रोहन संतापून म्हणाला की असे आहे का? मग राधिका, हे तरी सांग, या मुलाचा बाप कोण आहे? राधिका आश्चर्याने म्हणाली की रोहन, अर्थातच हा तुमचाच मुलगा आहे. रोहनने हे ऐकताच भयंकर शब्द उच्चारले. तो म्हणाला की जर हे मूल माझे आहे तर निर्णय घेण्याचा अधिकारही माझाच आहे आणि माझा निर्णय स्पष्ट आहे. मला सध्या हे मूल नको आहे. जेव्हा मला मूल हवे असेल तेव्हा मी स्वतः ठरवेन.
राधिकाने धैर्य एकवटत उत्तर दिले की रोहन, तुम्हाला असे वाटते का की माझ्या आयुष्यात सगळे तसेच होईल जसे तुम्ही ठरवाल? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे की जर या बाळाला काही झाले तर मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही. प्लीज रोहन, निदान एकदा तरी समजून घ्या. माझ्यासाठी नाही तर किमान आपल्या बाळासाठी तरी स्वतःला बदला, नाहीतर आपण आयुष्यभर मूल नसल्याच्या दुःखात जगत राहू. राधिकाचं हे बोलणं ऐकून रोहनला संताप आला आणि तो म्हणाला की माझे डोके फिरवू नकोस. तुझे हे नाटक मला चांगलेच माहीत आहे. तू नेहमीच माझ्यापासून दूर राहायचे कारण शोधतेस. जेव्हा माझ्या जवळ येतेस तेव्हा सुद्धा कायम रडका चेहरा करून बसलेली असतेस. तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच उदासी असते आणि रात्री तू मला तसा प्रतिसादही देत नाहीस जसं मला हवा असतो. हे ऐकून राधिका वेदनेने म्हणाली की रोहन, मी आणखी काय करू? आपल्या लग्नाला 1 महिना झाला आहे. या 1 महिन्यात मी नीट झोपली सुद्धा नाही. तरीही तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला योग्य प्रतिसाद देत नाही. रोहन अजूनही आपल्या हट्टावर ठाम राहत म्हणाला की होय राधिका, तू मला तसा प्रतिसाद देत नाहीस जसा मला हवा आहे. रोहन म्हणाला की म्हणूनच तर आजपर्यंत तू मला समाधानी करू शकली नाहीस. मला हवा तसा समाधानकारक प्रतिसाद तू मला दिला नाहीस. जसे वेड्यासारखे प्रेम मी तुझ्यावर करतो तसे तू का करत नाहीस? रोहनच्या या बोलण्याने राधिका घाबरून गेली. ती तडक उठली आणि खोलीबाहेर निघून गेली. तिने ठरवले होते की आज मी माझ्या सासूला सगळे काही सांगून टाकेन आणि हेही सांगेन की त्यांनी आपल्या मुलाला समजवायला हवे, कारण मी असे काहीही होऊ देऊ शकत नाही ज्यामुळे माझे मूल या जगात येण्याआधीच हरवून जाईल. एका बाजूला डॉक्टरांच्या चेतावणीने तिला घाबरवले होते आणि दुसऱ्या बाजूला रोहनच्या वागण्याने तिचे मन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. रोहनला नक्की कोणत्या प्रकारचे समाधान हवे आहे? राधिका स्वतःलाच हा प्रश्न विचारत होती, कारण तिच्या परीने ती रोहनची पूर्णपणे साथ देत होती, जितके तिच्या शक्तीने शक्य होते. पण हो, ती त्याच्याशी प्राण्यांसारखे वागत नव्हती जसे रोहन तिच्याशी वागत होता. काही वेळा तर रोहन राधिकाच्या ओठांना इतक्या जोरात चावत असे की तिच्या ओठातून रक्त यायचे आणि जेव्हा ती रडत त्याला विचारायची की रोहन, हे तुम्ही काय करताय, तेव्हा तो हसून म्हणायचा की हीच तर खरी मज्जा आहे लग्नाच्या आयुष्याची. पण तुला तर काही कळतच नाही. तुला हे सुद्धा माहीत नाही की खरी मज्जा कशाला म्हणतात. रोहन ज्या गोष्टीला प्रेम आणि आपुलकी म्हणायचा ते राधिका एका विकृतीसारखे अनुभवत होती. तिच्यासाठी तो फक्त स्वतःच्या इच्छांची पूर्तता करणारा एक हट्टी नवरा होता. राधिका गहिवरून गेली होती. ती आई होऊ इच्छित होती, पण रोहनच्या विकृत स्वभावाने तिला आतून पोखरून टाकले होते. ती हतबल होऊन खोलीत येऊन रडत बसली होती. डोके धरून विचार करत होती. तेवढ्यात रोहनची आई ताज्या डाळिंबाच्या रसाचा ग्लास घेऊन खोलीत आली. राधिकाला इतके उदास आणि तणावग्रस्त पाहून तिने विचारले की अगं राधिका, काय झाले तुला? अशी का बसली आहेस? तुला बरे वाटते ना? काही त्रास नाही ना तुला? रोहनची आई काळजीने विचारत होती. डोके दुखत असेल तर सांग, मी दाबून देते. काही खायचे असेल तरीही सांग, मी आणते किंवा बनवते. राधिकाच्या चेहऱ्यावरील मरगळलेली उदासी पाहून रोहनची आई स्वतः चिंतेत पडली होती. पण सासूला आपल्यासाठी इतके चिंताग्रस्त पाहून राधिका ताबडतोब म्हणाली की नाही आई, मी एकदम ठीक आहे, फक्त जरा डोकं गरगरतंय. पण प्रत्यक्षात राधिकाचे हातपाय अजूनही थंडगार झाले होते, कारण रोहनच्या बोलण्याने तिला आतून हादरवून टाकलं होतं. ती आपल्या बाळासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती, पण रोहनच्या क्रूर शब्दांनी पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि जशी तिने आपल्या सासूला काहीतरी सांगण्यासाठी तोंड उघडले तेवढ्यात रोहन खोलीत आला. रोहनला पाहताच राधिका एवढी दचकली की ती मागे सरकली. राधिकाला असे भयभीत होताना पाहून तिची सासू चिंताग्रस्त झाली आणि विचारले की अगं राधिका, काय झाले तुला? इतकी घाबरली का आहेस? डॉक्टरने सांगितले होते ना की अशा परिस्थितीत जास्त भीती किंवा तणाव घेणं योग्य नाही. राधिका आपल्या छातीवर हात ठेवून श्वास सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा रोहनच्या आईने रोहनकडे कटाक्ष टाकत विचारलं की रोहन, मला एक सांग, तू असं काय बोललास माझ्या सुनेशी की ती तुला पाहून इतकी दचकली? तुला कळतंय का की ती तुझ्या बाळाची आई होणार आहे? त्यांनी ही गोष्ट थोड्या हलक्या फुलक्या स्वरात आणि हसत विचारली होती, पण रोहनच्या चेहऱ्यावर एकही हसू उमटले नाही, ना त्याच्या कपाळावरील आठ्या कमी झाल्या. तो थोड्या नाराज आवाजात म्हणाला की अच्छा,
म्हणजे आता मी काय करू? माझ्या बाप होण्याचा मला अजून काहीही शौक नाही. मला फक्त माझ्या आयुष्यात शांती हवी आहे. आणि तशीही राधिका माझी बायको आहे. ती माझ्या मुलाला जन्म देणार आहे. पण माझ्या परवानगीशिवाय ती आई कशी होऊ शकते? मी तयार नसेल तर तिला हा अधिकार नाही की माझ्या डोक्यावर मुलांचे ओझे टाकावे. रोहनच्या तोंडून हे शब्द ऐकताच त्याची आई संतापून उठली आणि तिने त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. ती म्हणाली की हे काय तुझे वाईट बोलणे आहे? तुला मी असे शिकवले आहे का? तुझ्या या बोलण्याने तर माझ्या संपूर्ण वागणुकीवर प्रश्नचिन्ह लावले आहे. म्हणजे तुला राधिकाची आणि होणाऱ्या बाळाची काहीही पर्वा नाही? तू इतका नीच कसा होऊ शकतोस? अरे, ज्यांना लग्नानंतर लगेच मूल होते ती खरोखर नशीबवान असतात. तुला कल्पना नाही, आपल्याच घराण्यात किती जोडपी आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष देवळात जाऊन नवस बोललेत, पण अजूनही त्यांना मुले झाली नाहीत. आणि तू काय करतोयस? देवाने तुझ्या पदरी स्वतःहून एवढे मोठे सुख टाकले आहे आणि तू त्यालाच नाकारत आहेस. रोहनची आई थोड्या सौम्य शब्दात त्याला समजावत म्हणाली की बाळाच्या जन्मामुळे आपले घर आनंदाने भरून जाईल आणि तुला जो खरा सुकून हवा आहे तो तुला तुझ्या मुलाच्या येण्यानेच मिळेल, हे मी तुला खात्रीने सांगते. ती आपल्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला कुठे माहीत होतं की रोहनला जो सुकून हवा आहे तो मुलापासून नाही तर तो राधिकापासूनच मिळवू इच्छित होता. रोहनची आई एक मोठा श्वास घेत खोलीतून बाहेर पडली. पण आई गेल्यावर रोहन संतापाने राधिकाकडे रोखून पाहू लागला आणि तिरस्काराने म्हणाला की राधिका, हे सगळं तुझं काम आहे. शेवटी तुझ्या जादूने माझ्या आईलाही तुझ्या बाजूने वळवून घेतलंस. दिवसभर माझ्या आईसोबत बसून तिला माझ्या विरोधात भडकवत असतेस, नाही का? अगं, माझ्यासारखा नवरा जर दुसऱ्या कोणाला मिळाला असता तर ती माझे पाय धुवून पाणी प्यायली असती. आणि तू काय करतेस? माझ्या आईलाच माझ्या विरोधात वळवतेस. असे म्हणत रोहन खोलीतून निघून गेला. राधिका देखील त्याच्या मागे जाऊ लागली आणि रडवेल्या आवाजात म्हणाली की रोहन, माझ्या ऐका ना. मी आईंना काहीही सांगितले नाही. कृपया थांबा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच मी कोणालाही काहीही सांगितले नाही. राधिका अशा परिस्थितीतही रोहनच्या मागे धावत होती, पण रोहन तिचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो थेट गाडीत बसून तिथून निघून गेला. रोहनच्या आईने राधिकाला एवढ्या वेगाने चालताना पाहून तिला हाताला धरले आणि खोलीत घेऊन गेली. ती म्हणाली की त्याला जाऊ दे. राधिका बाळा, मला नाही कळत या मुलाच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे, पण तू त्याला सोड आणि सध्या फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. राधिका पुन्हा एकदा रडू लागली, कारण तिला भीती वाटत होती की रात्री रोहन घरी आल्यावर तिच्याशी काय वागणूक ठेवेल. रोहनच्या आईनेही राधिकाच्या चेहऱ्यावरचा तो भीतीचा भाव ओळखला होता. ती तिला धीर देत म्हणाली की राधिका बाळा, काळजी करू नकोस. रोहन लहानपणापासूनच माझा लाडका आहे आणि तू माझ्या एकुलत्या एक मुलाची बायको आहेस. आम्ही सगळ्यांनी त्याला फक्त प्रेमच दिले आहे, त्यामुळे तो असा वागतोय. पण बाळा, एकदा का तू आई झालीस आणि त्याने स्वतःच्या हातांनी आपल्या बाळाला उचलले, मग बघ तो त्याच्यावर किती प्रेम करतो. रोहनची आई त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगू लागली. हे ऐकून राधिकाचा थोडासा आत्मविश्वास वाढला आणि तिच्या मनात विचार आला की खरंच रोहनला फक्त वेळ द्यावा लागेल. कदाचित तो हळूहळू बदलेल आणि आपल्या मुलाला स्वीकारेल. थोड्या वेळाने राधिकाला जरा बरं वाटू लागलं आणि तिने स्वतःच्या हातांनी रोहनसाठी जेवण तयार केलं. रात्री रोहन डायनिंग टेबलवर आई आणि राधिकासोबत बसला, पण त्याने ना आईकडे पाहिलं ना राधिकाकडे. रोहनच्या आईने आपल्या मुलाला छातीशी लावलं आणि त्याची माफी मागू लागली आणि रोहननेही तिला हसून माफ केलं. पण रोहन राधिकाकडे असं वागत होता जणू ती तिथे अस्तित्वातच नाही. राधिका हे सगळं समजूनही फक्त आपल्या बाळासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. रात्री स्वयंपाकघरातील कामं आवरल्यावर राधिकाने रोहनसाठी आणि स्वतःसाठी दूध गरम केले. गरम दूध ट्रेमध्ये ठेवून ती खोलीकडे निघाली. तिने कोपराने दाराला हलके ढकलले, पण दार आतून बंद होते. तिने रोहनला आवाज दिला, रोहन प्लीज दार उघडा, मी आपल्यासाठी दूध आणले आहे. रोहनने काहीच उत्तर दिले नाही, पण राधिकाने पुन्हा पुन्हा बोलवल्यावर रोहन चिडून म्हणाला की तर मग मला दूध प्यायचे नाही. तेव्हा राधिका त्याला थोडे मज्जेत छेडत म्हणाली की अरे आई बघा ना, रोहन दार उघडत नाही. हे ऐकून रोहन तडकाफडकी उठला आणि एकाच झटक्यात दार उघडले. दार उघडताच त्याने पाहिले की आई तिथे नव्हतीच, फक्त राधिका होती.
हे पाहिल्यावर राधिका मोठमोठ्याने हसू लागली, पण रोहन तिच्या या वागण्याने संतापला होता. राधिका खोलीत तर आली, पण बेडपर्यंत पोचण्याआधीच रोहनने तिला इतक्या जोरात खेचले की तिचा हात गरम दुधावर पडला. गरम दुधाने राधिकाचा हात भाजला आणि ती वेदनेने तडफडू लागली. ती किंकाळी फोडणारच इतक्यात रोहनने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि गुरकावत म्हणाला की खबरदार राधिका, जर तोंडातून एक आवाजही आला तर. राधिका दुखण्याने विव्हळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते, पण रोहन तिला अजूनही सोडत नव्हता. त्याऐवजी ती अजूनही वेदनेत असताना त्याने तिला दणकून ढकलून दिले आणि म्हणाला की निघून जा माझ्या खोलीतून. जर तुला या खोलीत माझी बायको म्हणून यायचं नसेल तर मग तू फक्त एक मूल जन्माला घालणारी मशीन आणि एक जाड ढोलबाई व्हायचे ठरवले आहे तर लगेच इथून निघून जा, कारण आता माझ्या आयुष्यात आणि या खोलीत तुझ्यासाठी काहीच जागा नाही. रोहनच्या या शब्दांनी राधिकाच्या डोळ्यांसमोर अंधारच आला. गरम दूध सांडल्यामुळे तिच्या हाताला आणि पोटाला अजूनही तीव्र जळजळ होत होती. ती स्वतःला सावरू शकत नव्हती आणि भिंतीला जाऊन धडकली. राधिकाच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ती वेदनेने जोरात किंचाळली. गाढ झोपेत असलेल्या रोहनच्या आईने राधिकाची किंकाळी ऐकली आणि घाबरून उठल्या. रोहनने आईच्या भीतीने पटकन राधिकाला हाताने ओढून खोलीत आत खेचले. त्याने राधिकाला जबरदस्तीने बेडवर फेकून दिले आणि तिचा चेहरा घट्ट दाबून म्हणाला की खबरदार राधिका, जर माझ्या आईसमोर तोंडातून एक शब्दही काढलास तर बघच. इतकी हळवी होऊ नकोस. काही विशेष झालेलं नाहीये, जसं काही खूप मोठं संकट आलं आहे तुझ्यावर. रोहनने अजूनही राधिकाचा चेहरा दाबून ठेवला होता. तेवढ्यात त्याची आई खोलीत आली आणि काळजीने विचारले की राधिका बाळा, तू ठीक आहेस ना? राधिका आपले पोट धरून वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत होती. तिला माहीत होते की जर ती काही बोलली तर रोहन पुन्हा तिच्यावर राग काढेल. तेव्हा रोहन पटकन म्हणाला की काहीच झाले नाही आई, तू उगाच घाबरू नकोस. राधिका ठीक आहे, तिला फक्त थोडासा त्रास झाला होता, पण मी तिला औषध दिलं आहे, ती आता बरी होईल. रोहनच्या आईने राधिकाच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचा चेहरा लाल झाला होता. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तिला आईच्या कुशीत जाऊन हुंदके देऊन रडावे असे वाटत होते. रोहनची आई तिच्या जवळ बसली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की राधिका, खरंच काही त्रास होतोय का? काही वाटत असेल तर मला सांग. मला सासू नाही तर आई समज. जर तू म्हणत असशील तर मी तुझ्या शेजारी झोपते आज. आई खूप प्रेमाने तिचे केस हलकेच कुरवाळत होती, पण त्याचवेळी रोहन मागे उभा राहून राधिकाला घाबरवत होता. त्याच्या हाताने इशारा करत होता, खबरदार जर आईच्या सांगण्यावर होकार दिलास तर. राधिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली की नाही नाही आई, मी अगदी ठीक आहे. तुम्ही जा आणि निवांत झोपा. तुम्ही उगाच इतकी चिंता करत आहात. मला फक्त थोडीशी चक्कर आली होती, म्हणूनच हातातून दुधाचा ग्लास पडला. पण आता रोहन माझ्या जखमेवर मलमपट्टी लावेल आणि मी लगेच बरी होईन. राधिकाने आपल्या सासूला समजावले की तिला काहीच झाले नाही. त्यामुळे त्या निर्धास्त होऊन आपल्या खोलीत निघून गेल्या. पण जाण्यापूर्वी त्याने रोहनला राधिकाच्या हातावर औषध लावण्याची जबाबदारी दिली. जशी त्याची आई बाहेर गेली तसे राधिका आपल्या अश्रूंना थांबवू शकली नाही. ती रडत होती आणि रोहनकडे पाहत म्हणाली की मला खूप वेदना होत आहेत रोहन, कृपया मला डॉक्टरांकडे घेऊन चला. मला सहन होत नाही. तुम्ही माझ्याशी असं का वागता? तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही का? मीही तुमच्यासारखीच एक जिवंत व्यक्ती आहे. मग तुमच्या मनात माझ्यासाठी किंचितही दया नाही का? एकीकडे तुम्ही म्हणता की तुम्ही माझ्यावर प्रेम करता, माझ्यापासून दूर राहू शकत नाही, आणि दुसरीकडे तुम्ही माझ्याशी असे वागता. हे प्रेम नाही रोहन. तुम्हाला फक्त माझ्या सौंदर्याचीच मोहिनी आहे, पण माझ्या वेदनांची तुम्हाला किंचितही पर्वा नाही. हे ऐकून रोहन संतापाने आपल्या केसात हात फिरवत म्हणाला की बस झालं. आता इतक्या रात्री का उगाच उपदेश देत बसली आहेस? तू मला आवडत होतीस म्हणूनच लग्न केलं आणि तुझ्यावर प्रेम करतो हे सिद्ध करण्यासाठी आणखी काय करावं? काहीही झालं तरी लगेच रडायला लागतेस. रोहनच्या या शब्दानंतरही राधिकाच्या वेदना थांबत नव्हत्या. रोहन तिच्या जवळ आला आणि तिच्या जळालेल्या हाताकडे पाहू लागला. हात दाखव, कुठे जास्त भाजलं नाही ना? हे म्हणत रोहन राधिकाच्या जवळ बसला आणि हळूच तिच्या जळालेल्या पोटावर आणि हातावर औषध लावू लागला. राधिकाचे पोट किंचित लालसर झाले होते. ती डोळे बंद करून वेदना सहन करत होती. तिला असे वाटत होते की पोटाच्या आत काहीतरी कापले जात आहे. रोहन, मला खूप त्रास होतोय. कृपया मला डॉक्टरांकडे घेऊन चला, काही अनर्थ होण्याआधी. राधिका वेदनांनी तडफडत होती.
पण राधिका हे सगळं वारंवार सांगत असताना रोहनने कपाटातून एक पेन किलर काढली आणि तिच्या हातात दिली. राधिका नकार देत म्हणाली की नाही रोहन, गर्भधारणेदरम्यान असे काहीही घेतले जात नाही. डॉक्टरांनी मला कुठलीही औषध न विचारता घेण्यास कठोर मनाई केली आहे. पण रोहनने जबरदस्तीने ती गोळी तिच्या तोंडात टाकली आणि वरून पाण्याचा संपूर्ण ग्लास तिच्या घशात ओतला. रोहन तिरस्काराने म्हणाला की तुझी ती डॉक्टर उगाचच नाटक करते. स्वतःने 100 औषधं दिली तरी काही हरकत नाही, पण आपण घरी एक पेन किलर घेतली तर 1000 प्रश्न. पण माहीत नाही रोहनने राधिकाला कोणती गोळी दिली होती, कारण काही मिनिटातच तिच्या वेदना कमी झाल्या. काही वेळाने रोहनही तिच्या बाजूला येऊन झोपला. तो हळूच तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला की राधिका, आज तू माझ्या प्रेमावरच शंका घेतलीस, पण पुढे असे काहीही बोलायचे नाही, समजले? हो, तू माझी बायको आहेस, पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह लावशील. तुला हे कसे समजत नाही? हेच तर माझे प्रेम आहे की ज्यामुळे मी तुला रात्रभर झोपू देत नाही. रात्रभर मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करत असतो. जर मला तुझ्यात रसच नसेल, जर मी तुझ्यावर प्रेमच करत नसतो, तर मी तुला असे रात्रभर जागा ठेवेन का? मी तुला हातही लावणार नाही. रोहनच्या शब्दांनी राधिका हादरली होती. तो पुढे तिरस्काराने म्हणू लागला की काही नवरे असतात जे आपल्या बायकांच्या जवळही जात नाहीत. त्यांच्या शरीरातून येणाऱ्या कांदा लसण्याच्या वासाने ते आपल्या पत्नीकडे फिरकत नाहीत. मग ते दुसऱ्या बायकांचा विचार करतात. राधिका, माझा जीव की प्राण, तुला तर आनंदी व्हायला हवे की तुझा नवरा तुझ्या सौंदर्याचा वेडा आहे. तो तुझे सौंदर्य वाया जाऊ देत नाही, तर त्याचा योग्य वापर करतो. रात्रभर जागून त्याचे कौतुक करतो. रोहनचे हे क्रूर शब्द ऐकून राधिकाचा आत्मा थरथर कापू लागला. तिने आपल्या वेदनांना गिळून हीच रोहनची प्रेमाची भाषा समजून घेतली आणि शांत राहणे पसंत केले. पण रोहन पुन्हा तिच्या अगदी जवळ आला. राधिकाने शेवटचे एकदा त्याच्याकडे पाहत विनवणीच्या सुरात म्हणाली की रोहन, कृपा करून असे करू नका. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की असे काहीही करायला फक्त मनाई आहे, आणि तसे केले तर मला खूप वेदना होती. पण रोहनने प्रेमाने राधिकाचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला की राधिका, माझी जान, फक्त एकदा मला तुझ्या जवळ येऊ दे. मी माझी सगळी तगमग संपवून टाकीन आणि मग तुला पुन्हा त्रास देणार नाही. फक्त आजच्या रात्रीसाठी मला तुझ्या सहवासात राहू दे. राधिकाने खूप वेळा रोहनला समजवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तिने त्याच्या हट्टासमोर हार मांडली. आपल्या वेदना लपवत रोहनला विरोध करण्याची ताकद तिच्यात राहिली नव्हती. रात्र बराच काळ उलटून गेली होती, पण रोहन थांबायला तयारच नव्हता. थोड्या वेळाने राधिकाला प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. डोके गरगरू लागले आणि डोळ्यांसमोर अंधार वाटू लागला. तिने कणखरपणे विनवणी केली की रोहन, प्लीज आता थांबा. मला खूप चक्कर येत आहे. मला असे वाटते की मी आता बेशुद्ध पडेन. पण रोहन तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत राहिला. तिच्या दुर्बलतेकडे पूर्णपणे डोळे झाक करून तो आपल्या इच्छांच्या आहारी गेला होता. काही वेळाने राधिकाने शेवटी डोळे मिटले. तिच्या शरीरानेही आता शरणागती पत्करली होती. रोहनने तिला हलवण्याचा प्रयत्न केला. राधिका, डोळे उघड, माझ्याकडे बघ, मला सोडून जाऊ नकोस. पण तिचे शरीर थकून गप्प झाले होते. तिच्या हालचाली मंदावल्या होत्या. रोहन चिडला, असह्य झाला. संतापाने त्याने एका झटक्यात तिला जोरात हलवले. पण त्या क्षणी राधिका वेदनेने किंचाळली. त्या आर्त किंचाळीने घरभर शिरशिरी उठली. आज पहिल्यांदा राधिकाच्या मनात आपल्या नवऱ्याबद्दल नफरत निर्माण झाली होती. कारण हे काही प्रेम नव्हते. हे केवळ एक दडपशाहीचे, स्वार्थाचे आणि वेदनांनी भरलेले बंधन होते. पण तरीही रोहनने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला की शब्दही उच्चारायचा नाहीस. राधिका, तुला जरासे काही झाले तरी कोणालाही कळता कामा नाही. राधिकाला आता जाणवले की ती फक्त एका नात्यात अडकलेली नव्हती, तर एका असह्य चेतनांच्या चक्रव्यूहात अडकली होती. रोहनची आई दरवाजा ठोठावत होती, पण दरवाजा उघडण्याआधी रोहनने राधिकाला इशारा केला की खबरदार राधिका, जर तू आईला काही सांगितलेस तर त्यापेक्षा कितीतरी मोठे दुःख तुला भोगावे लागेल. दरवाजा उघडताच राधिकाचे आपल्या सासूच्या मिठीत शिरून रडायचे मन करत होते. पण जेव्हा तिने बेडवरून खाली पाय ठेवला तेव्हा ती प्रचंड अशक्तपणामुळे जमिनीवर कोसळली. हे पाहून रोहनची आई धावतच तिच्या जवळ पोहोचली. राधिकाच्या हालचाली आणि तिच्या चेहऱ्यावरचा त्रास बघूनच तिला बरेच काही समजले होते.
पण तिने स्वतःलाच प्रश्न विचारला की मी माझ्या मुलाला कसे समजावू? तो हे अत्याचार करणे कधी थांबवणार आहे? राधिकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची स्थिती पाहताच डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली की ही मुलगी कुणा माणसाशी लग्न करून आली आहे की एखाद्या राक्षसाकडे? कारण असा निर्दयीपणा एखाद्या भयानक श्वापद किंवा दैत्यच करू शकतो. जर तो माणूस असता तर तो असे वागलाच नसता. डॉक्टर पुढे म्हणाली की ही मुलगी जिवंत आहे, पण तिचे शरीर अक्षरशः छिन्न विछिन्न झाले आहे. तिचे लग्न जणू एखाद्या लांडग्याशी लावून दिले आहे, ज्याच्यासाठी ती फक्त एक गरज भागवण्याचे साधन आहे. हवे तेव्हा तो तिला त्रास देईल, आपली वासना भागवेल आणि मग तिला तसेच टाकून निघून जाईल. हे ऐकून रोहनच्या आईच्या डोळ्यातही अश्रू तरळले. तिच्या सभोवतालच्या स्त्रियांनीही हे ऐकले आणि त्या सगळ्या स्तब्ध झाल्या. आता मात्र रोहनच्या आईला समजत नव्हते की तिने आपल्या मुलीसारखी वागणारी सून वाचवावी की आपल्या मुलाच्या वाईट वर्तनाला तोंड द्यावे. रोहनची आई आपल्या परिसरात अतिशय आदराने पाहिली जाणारी स्त्री होती. त्यांच्या कुटुंबाचा आणि शेजारच्या लोकांमध्ये मोठा मान सन्मान होता. इथे बसलेल्या महिलाही त्यांना चांगल्याच ओळखत होत्या. पण डॉक्टरच्या कठोर शब्दांनी वातावरण बदलले. आता सगळ्या बायका रोहनच्या आईकडे विचित्र नजरेने बघत होत्या आणि दबक्या आवाजात कुजबुजत होत्या. डॉक्टरने थेट रोहनच्या आईला उद्देशून सांगितले की अभिनंदन काकू, तुमच्या सुनेच्या पोटातले मूल आता हयात नाही. तुम्ही तुमच्या मुलाला फोन करून सांगा की त्याचा हेतू पूर्ण झाला. आता त्याने आनंदाने मिठाई वाटली पाहिजे आणि जल्लोष केला पाहिजे, नाही का? आजवर ही डॉक्टर कधीच एवढी भावूक झाली नव्हती, कारण ती तिच्या व्यवसायात नेहमीच तटस्थ राहायची. पण आज ती डॉक्टर असण्याआधी एक स्त्री म्हणून दुःखी होती, कारण राधिकाने सहन केलेल्या वेदना कोणालाही पचल्या नसत्या. राधिकाला जेव्हा शुद्ध आली आणि तिला समजले की तिचे मूल या जगात येण्याआधीच निघून गेले आहे, तेव्हा ती रडू लागली. तिची तब्येत खूप बिघडली होती आणि तिचा रक्तदाब वारंवार खाली येत होता. त्याचवेळी राधिकाची आईही रुग्णालयात पोहोचली. पण रोहनच्या आईने तिला काहीही सांगू नकोस म्हणून राधिकाच्या समोर हात जोडले. राधिकाने आपल्या आईला काहीही सांगितले नाही, पण आजूबाजूच्या स्त्रियांनी राधिकाच्या आईला बाजूला नेऊन सत्य सांगितले. राधिकाने आपल्या आईला मिठीत घेतले आणि हंबरडा फोडला. तिची अवस्था पाहून रोहनच्या आईनेही राधिकाच्या आईसमोर हात जोडले आणि स्वतःच्या मुलाच्या कृत्याची कबुली देत ती लज्जित झाली. हे ऐकून राधिकाच्या आईला रोहनवर खूप संताप आला, पण त्याहून अधिक संताप रोहनच्या आईला आपल्या स्वतःच्या मुलावर आला होता. घरी पोहोचल्यावर रोहनच्या आईने त्याचा गळा धरला आणि संतापाने म्हणाली की अरे निर्लज्ज पापी, मला तुला माझा मुलगा म्हणतानाही लाज वाटते. मी तुला 9 महिने माझ्या पोटात वाढवलं, लहानपणापासून चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला, पण तू तुझ्या पत्नीवर जे अत्याचार केलेस त्यासाठी मला तुझा चेहराही बघायचा अधिकार नाही. आज तू माझ्यासाठी मेलास. मला तुझी घृणा वाटते. रोहनच्या डोळ्यात तसूभरही लाज नव्हती. उलट तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सरळ सरळ खोटे बोलू लागला की आई, राधिका खोटे बोलते. मी तिच्यासोबत काहीही केलं नाही. ती स्वतःच आई बनू इच्छित नव्हती, म्हणूनच ती तुमच्यासमोर मुद्दाम अशक्त होऊन पडण्याचे नाटक करत आहे. तिनेच आधीपासूनच आपल्या बाळाला मारले आहे. हे ऐकताच रोहनच्या आईने एक जोरदार थप्पड लगावली, जी संपूर्ण घरात घुमली. ती संतापाने ओरडली की तुला लाज कशी वाटत नाही? आधी तू त्या निष्पाप मुलीवर इतके अत्याचार केलेस की तिची तब्येत ढासळली आणि आता वरून निर्लज्जपणे खोटेही बोलतोयस. राधिका आई बनू इच्छित नव्हती. अरे, ती मुलगी 24 तास माझ्या समोर असायची. तिच्या डोळ्यातले भाव, तिच्या मनातले विचार मी स्पष्ट वाचू शकत होते. तिने कधीही आपल्या वेदना चेहऱ्यावर दाखवल्या नाहीत. मी पूर्ण खात्रीने सांगते की हे सर्व तुझ्याच कृतीचे फळ आहे. तू या जगातील कदाचित पहिला बाप असशील ज्याने स्वतःच्या हाताने आपल्या बाळाचा जीव घेतला आहे. पण ईश्वराने तुला तुझ्या कृत्याची शिक्षा आधीच दिली आहे, कारण आता राधिकाची तब्येत एवढी बिघडली आहे की आता तू कधीही बाप बनू शकणार नाहीस. रोहनची आई त्याचा गळा धरून रडत होती आणि अखेर रोहनलाही थोडीशी लाज वाटू लागली. दरम्यान राधिकाची आई तिला घरी घेऊन गेली. राधिकाला सावरण्यास बराच वेळ लागला. ती संपूर्ण 1 महिना आपल्या माहेरी राहिली आणि या काळात तिने एकदाही रोहनशी संपर्क साधला नाही. रोहनच्या आईनेही त्याच्याशी बोलणे पूर्णपणे थांबवले होते. त्याचे येणे जाणे तिलाही कळायचे नाही, पण तरीही ती होती तर शेवटी एक आईच. 1 महिना झाला
रोहनच्या वाढलेल्या केसांकडे, त्याच्या वाढलेल्या दाढीकडे आणि त्याच्या उदास चेहऱ्याकडे पाहून त्याच्या आईला त्याच्यावर दया येऊ लागली. एके दिवशी रोहन रडत रडत आपल्या आईच्या खोलीत आला. आईच्या मांडीवर डोकं ठेवत तो हुंदके देत म्हणाला की आई, मी बदललोय, खरंच बदललोय. आई, तुला माहीत आहे का माझ्यात हा बदल कसा झाला? आज मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. नव्हे, चुकीची नाही आई, मी तर पाप केलं आहे, स्वतःच्या हाताने माझ्या बाळाचा जीव घेण्याचे पाप. तो पुढे म्हणाला की आई, हा पश्चाताप मला तेव्हा झाला जेव्हा माझ्या मित्राने आनंदाने उड्या मारत मला सांगितले की तो बाप बनणार आहे आणि त्याने माझ्या समोरच आपल्या बाळासाठी छोटे छोटे कपडे घेतले. तो खूप उत्साहाने आपल्या बाळाबद्दल बोलत होता आणि मी मात्र त्याचा आनंदी चेहरा पाहत उभा होतो. त्या क्षणी मला जाणवले की मी काय गमावले आहे, मी किती मोठे पाप केले आहे. रोहन आईकडे पाहत म्हणाला की आई, मला माझ्या अपराधाचा खूप पश्चाताप होतोय. आता मी काय करू? मला मार्ग दाखवा आई. मी राधिकासोबतही खूप गैरवर्तन केले, तिला कधीही योग्य मान सन्मान दिला नाही, पण आता मला सर्व सुधारायचे आहे. असे म्हणत रोहन आईच्या मांडीवर डोके ठेवून फुटफुटून रडू लागला. ते पाहून त्याच्या आईने त्याला माफ केलं आणि जवळ घेतलं. पुढच्या दिवशी रोहन आणि त्याची आई राधिकाला घरी न्यायला तिच्या माहेरी पोहोचले. तिथे त्यांनी पाहिलं की राधिका एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिने रोहनला समोर पाहताच भीतीने नजर खाली झुकवली. रोहनच्या आईने तिच्या जवळ जाऊन समजूत घातली की राधिका, रोहन खरोखरच बदलला आहे. त्याने स्वतःच्या चुका मान्य केल्या आहेत. आता तो तुला खऱ्या अर्थाने आदर आणि प्रेम देईल. रोहनला आयुष्य तुझ्यासोबत नव्याने सुरू करायचं आहे आणि मला वाटतं की तूही त्याला एक संधी द्यावीस आणि माझ्यासोबत परत यावेस. रोहनची आई समजूत घालत होती, पण राधिका केवळ शून्य नजरेने आपल्या सासू आणि पतीकडे पाहत राहिली. तिने काहीही उत्तर दिले नाही आणि मूकपणे आपल्या खोलीत निघून गेली. राधिकाने मनाशी ठरवले होते की ती त्या घरात पुन्हा परत जाणार नाही, पण तिच्या मागोमाग तिची आई देखील खोलीत आली आणि तिने तिला समजावत म्हटले की राधिका, तू जो काही निर्णय घेणार आहेस तो पूर्ण विचार करून घे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आपण ज्या समाजात राहतो तिथे जर मुलगी सासर सोडून आली तर लोक नेहमी मुलीला चुकीचे ठरवतात. तुला माहीतच आहे अशा मुलींविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी काय लोक बोलतात. पण जर एखादा पुरुष आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तरीही समाज त्या स्त्रीलाच दोष देतो. मग अशा परिस्थितीत ना ती मुलगी सुखाने जगू शकते ना तिचे कुटुंब. राधिकाने रोहनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता, पण आईच्या शब्दांनी तिच्या मनात पुन्हा विचारांचे वादळ उठवले. लग्नाआधी तिने आपल्या नवऱ्यासोबत आनंदी संसाराची किती स्वप्ने पाहिली होती, पण रोहन तसा नव्हताच. तो तिला खरे प्रेम देतच नव्हता. त्याच्यासाठी ती केवळ त्याच्या इच्छापूर्तीचे साधन वाटत होती आणि रोहनपासून घटस्फोट घेतल्यानंतरही ती पुन्हा लग्न करू शकणार होती का? रोहनने तिच्या शरीराला एवढे झिजवले होते की त्याने तिची आई होण्याचे वरदानच हिरावून घेतले होते. तिच्या सासूच्या आणि आईच्या बोलण्याने तिने रोहनला एक संधी द्यायचं ठरवलं. फक्त आपल्या सासूसाठी ती पुन्हा रोहनसोबत त्या घरात परत आली. तिला वाटले की रोहन पुन्हा तिच्यासोबत तसंच वागेल जसे तो आधी वागत होता. ती शांतपणे खोलीत बसून विचार करत होती, जर आजही त्याने तसेच काही केले तर मी विसरेन की तो माझा नवरा आहे. आज राधिका प्रचंड संतापली होती, पण जेव्हा रोहन खोलीत आला त्याने तिला उदास बसलेलं पाहिलं तेव्हा तो हळूच तिच्या जवळ बसला. त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्यावर हलकेच आपले ओठ टेकवले. त्याच्या नजरेत पश्चाताप होता. तो नर्म स्वरात म्हणाला की राधिका, मी मान्य करतो, मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो, पण आता मला माझ्या चुकीचा मोठा पश्चाताप होतोय. तू नेहमी म्हणायचीस ना राधिका की मी तुझ्यावर प्रेम करत नाही, पण आता मला तुझ्यावर खूप प्रेम झाले आहे. रोहन राधिकाच्या डोळ्यात पाहत म्हणाला की जेव्हा तू मला सोडून गेलीस ना तेव्हा मला वाटले की माझी संपूर्ण दुनिया उजाड झाली आहे, पण आता मी तुला त्या सर्व आनंदाने भरून टाकीन जसे तू पूर्णपणे योग्य आहेस. राधिकाला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की हे सगळं रोहन बोलतो आहे. काही वेळाने रोहन हसत म्हणाला की चल राधिका, पटकन तयार हो, आज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि बाहेरच जेवण करू, मी तुला शॉपिंगही करून देईन. राधिका आधी नकार देऊ लागली, पण रोहनच्या खूप आग्रहानंतर ती तयार झाली. तिला वाटले की रोहन फक्त आजच तिचे मन बदलण्यासाठी असे करतो आहे, पण आता हे दररोज होऊ लागले. रोहन रोज काहीतरी गिफ्ट आणायचा, तिला बाहेर फिरायला न्यायचा.
हळूहळू राधिका त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. राधिकाने रोहनला शेवटची संधी देण्याचं ठरवलं आणि म्हणूनच तिनेही आपले वागणे बदलले. या काळात रोहनने एकदाही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. जर रात्री कधी रोहन चुकून तिच्यावर हात ठेवायचा तर भानावर आल्यावर तो पटकन मागे सरकायचा. त्याने स्वतःला बदलण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि तो बदलला असेच वाटत होते. पण म्हणतात ना, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. रोहनही काहीसा तसाच निघाला. हळूहळू त्याचे खरे रूप पुन्हा दिसू लागले. त्याच्या लपलेल्या वासना पुन्हा जाग्या होऊ लागल्या. त्याला पुन्हा राधिकावर जबरदस्ती करण्याची इच्छा होऊ लागली. त्याच्या दडपलेल्या भावना त्याला परत तसेही काहीतरी करायला प्रवृत्त करू लागल्या. त्याच वेळी त्याच्या मनात स्वतःच्या बाळाचीही इच्छा निर्माण झाली. जेव्हा तो आपल्या मित्रांना आणि चुलत भावांना बाप होताना आनंदाने सांगताना बघायचा तेव्हा तो अंतर्गत जळफळाट अनुभवायचा. एक दिवस तो कामावरून घरी आला आणि सरळ राधिकाच्या जवळ गेला. तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला की राधिका, मला वाटते आता तुझी तब्येत खूप सुधारली आहे आणि मला माझ्या चुका कळल्या आहेत. म्हणूनच मला हवे आहे की तू माझ्या बाळाची आई बनावीस. रोहन राधिकाचा हात धरत म्हणाला की आणि मी वचन देतो की यावेळी मी तुझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. हे ऐकून राधिकाच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. ती अगदी थंड स्वरात बोलू लागली की तुम्ही उशीर करून टाकलात रोहन. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय की आता मी कधीच आई होऊ शकत नाही. मी तुमच्यासाठी फक्त एक वस्तू बनून राहिले जी तुम्ही केवळ तुमच्या इच्छांसाठी वापरू शकता. कृपया माझ्याकडून आई होण्याची अपेक्षा ठेवू नका. हे ऐकून रोहनचा चेहरा फिक्कट झाला. तो पुटपुटला की नाही राधिका, असे होऊ शकत नाही. मला बाळ हवे आहे आणि तेही कुठल्याही परिस्थितीत. तू काहीही कर, सर्वोत्तम डॉक्टरांकडून उपचार घे, पण मला एक मूल हवं आहे आणि तेही मुलगाच. राधिकाला आता रोहनच्या मानसिकतेवर शंका यायला लागली. हा तोच रोहन होता जो पूर्वी मूल होण्याच्या कल्पनेने अस्वस्थ व्हायचा आणि आता तोच माणूस एका मुलासाठी झटपट मागणी करत होता. रोहन पुन्हा राधिकाला डॉक्टरांकडे घेऊन गेला, पण उत्तर तेच होते, राधिका आता कधीच आई होऊ शकत नाही. हे ऐकून रोहन काही दिवस गप्प राहिला, पण हळूहळू त्याचे वागणे बदलू लागले. तो छोट्या छोट्या गोष्टींवरही राधिकाशी भांडू लागला. तिला वांज म्हणून टोमणे मारू लागला आणि शेवटी तो तिच्यावर हात उचलायला लागला. घरातले दैनंदिनी तणावग्रस्त वातावरण पाहून रोहनची आई देखील डिप्रेशनमध्ये गेली. आता तर राधिकालाच त्यांचीही काळजी घ्यावी लागू लागली. कधीकधी राधिका आपल्या सासूला जवळच्या बागेत फिरायला घेऊन जायची, तर कधी घरीच त्यांच्यासोबत बसून गप्पा मारायची. एके दिवशी रोहन घरी आला आणि संतुष्ट स्वरात राधिकाला म्हणाला की राधिका, मी दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे, कारण मी तुझ्यासारख्या वांज स्त्रीसोबत राहू शकत नाही. हे ऐकून राधिकाच्या चेहऱ्यावर संतापाची लाली पसरली. ती ताडकान उठली आणि रोहनच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. मग संतापाने थरथरत ती म्हणाली की मिस्टर रोहन, बस करा तुमची ही वायफळ बडबड. तुम्ही कोण आहात मला वांज म्हणणारे? आणि मी जर खरंच वांज झाली असेल तर त्याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या वाईट वागणुकीमुळेच आज मी आई होऊ शकत नाही, तर मी पूर्णपणे ठणठणीत होते. लाज वाटते मला की मी तुम्हाला कधी नवऱ्याच्या नात्याने स्वीकारले होते. तुमच्यासारख्या क्रूर माणसासाठी मी माझे सर्वस्व गमावले आणि आज तुम्हीच मला वांजपणाचा तिरस्कार देत आहात. गेल्या काही दिवसांपासून राधिकावर सतत हात उचलणाऱ्या रोहनलाच आज स्वतःच्या गालावर थप्पड बसली, तर तोच प्रचंड संतापला आणि म्हणाला की निघून जा माझ्या घरातून. मी तुझा चेहराही पाहू इच्छित नाही. आज मी तुझ्यापेक्षा सुंदर आणि सुशिक्षित मुलीशी लग्न करेन, जी मला वारस देऊ शकेल. रात्र खूप झाली होती. राधिकाने अधिक वाद न घालता शांतपणे आपल्या आई वडिलांच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. सकाळी जेव्हा रोहनच्या आईला या घटनेबद्दल कळाले तेव्हा त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि त्या क्षणी त्यांचा मृत्यू झाला. रोहनला आईच्या मृत्यूचा धक्का बसला, पण त्याने स्वतःला लवकर सावरले. काही दिवसांनी त्याच्या मित्राच्या नात्यातील एक सुंदर उच्च शिक्षित मुलगी त्याला आवडली. ती राधिकापेक्षा कितीतरी सुंदर होती. 3 महिन्यानंतर रोहनने केतकीशी लग्न केले आणि तिला आपल्या घरी आणले. रोहन केतकीसोबतही तसेच वागायला लागला जसे तो पूर्वी राधिकासोबत करत होता. पण केतकी खूपच चतुर आणि चालाक होती. तिने मोठ्या चतुराईने रोहनचे घर आणि संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच केतकी गर्भवती झाली.
तेव्हा रोहन आनंदाने हवेत उडत होता. पण 5व्या महिन्यात जेव्हा रोहन तिला डॉक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन गेला, तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की केतकी जुळ्या मुलींची आई होणार आहे. हे ऐकून रोहन संतापाने लालबुंद झाला. तो घरी परतल्यावर केतकीला बेल्टने बेदम मारू लागला आणि ओरडला की तुला मी स्पष्ट सांगितलं होतं ना की मला फक्त आणि फक्त मुलगाच हवा आहे, मग या मुली कुठून आल्या? रोहनने जबरदस्तीने केतकीला अशी औषधं खायला लावली ज्यामुळे तिच्या मुलींचा जन्म होण्यापूर्वीच अंत व्हावा. केतकीने ती औषधं घेण्यास स्पष्ट नकार दिला, पण रोहनने जबरदस्तीने तिला औषधं पाजून आपल्या उद्देशात यश मिळवले. आपल्या निष्पाप बाळांना गमावल्यामुळे केतकी खूप दिवस फक्त रडतच राहिली. पण नंतर तिच्या मनातील प्रेमाचा नफरतीने पूर्ण नाश केला आणि तिने रोहनला धडा शिकवण्याचा निर्धार केला. तरीही रोहन केतकीवर दररोज जबरदस्ती करत होता, तसेच जसे तो पूर्वी राधिकासोबत करायचा. पण हळूहळू रोहनच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला. तो घरी येताच थेट झोपून जायचा. त्याच्या शरीरातील ऊर्जा कमी होत चालली होती. एक दिवस असा आला जेव्हा रोहन पूर्णतः हडकुळा आणि अशक्त दिसू लागला, तर दुसरीकडे केतकी आधीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली. पण रोहनच्या कर्माची शिक्षा देवाने अजून थांबवलीच नव्हती. काही दिवसांनी जेव्हा तो ऑफिसमधून घरी परत येत होता, तेव्हा त्याचा भयंकर अपघात झाला. त्याच्या पाठीला एवढी मोठी दुखापत झाली की त्याच्या कमरेखालचा संपूर्ण भाग पूर्णपणे लुळा पडला. स्वतःची अवस्था पाहून रोहन रोज विव्हळत होता, किंचाळत होता, पण आता त्याचा आक्रोश ऐकण्यासाठी कोणीच उरले नव्हते. त्याचवेळी केतकी त्याच्या जवळ आली. त्याच्या शर्टचे बटन लावत म्हणाली, खूप शौक होता ना तुला? संपूर्ण रात्र मनमानी करण्याचा मोठा आनंद यायचा ना तुला? तुझ्या पत्नींना त्रास देण्यात, त्यांना तडफडताना पाहून तुला किती मज्जा यायची, नाही का? पण आता देवानेच तुझ्या पापांची सजा तुला दिली आहे. हीच शिक्षा आहे त्या अन्यायाची जे तू राधिका आणि माझ्या बरोबर केले होतेस. तू दोन स्त्रियांची आयुष्याची वाट लावलीस. 3 निष्पाप बाळांचा तू खुनी आहेस. तुला तर याहूनही वाईट शिक्षा मिळायला हवी होती, पण हरकत नाही. कदाचित देवाने ही शिक्षा देण्याचा हक्क माझ्या नशिबी लिहिला नाही. म्हणूनच आजपासून मी तुला नामर्द म्हणून हाक मारणार आणि तुझ्या हातात बांगड्या भरणार. कारण जो माणूस स्त्रियांवर अत्याचार करतो तो खरा पुरुष कसा असू शकतो? अरे असले लोक म्हणजे नामर्दच असतात, जसे की तू. इतके बोलून केतकी आपल्या खांद्यावर बॅग टाकून घराबाहेर निघून गेली आणि रोहन विव्हळत ओरडू लागला. पण आता त्याला सावरायला कोणीच नव्हते. काही महिने गेले आणि राधिकासाठी उत्तम स्थळे येऊ लागली. त्या स्थळांमध्ये एक स्थळ असे होते ज्याला राधिका कॉलेजच्या दिवसांपासूनच खूप प्रिय होती. त्याचे नाव अमर. तो एक डॉक्टर होता. आपली मेडिकलची पदवी पूर्ण करण्यासाठी तो परदेशी गेला होता आणि जेव्हा तो परत आला तेव्हा राधिकाचा विवाह रोहनसोबत होऊन गेला होता. राधिकाच्या लग्नाची बातमी ऐकून त्याच्या हृदयाला खोलवर वेदना झाल्या होत्या. पण आता जेव्हा त्याला राधिकाच्या घटस्फोटाबद्दल समजले तेव्हा एक क्षणही न घालवता त्याने आपल्यासाठी आईला राधिकाचं नातं मागायला पाठवलं. राधिका सुरुवातीला या स्थळासाठी साफ नकार देत होती, पण आईच्या समजवण्याने ती अमरला भेटण्यास तयार झाली. अमरसाठी आजही राधिका तशीच होती जशी ती लग्नाआधी होती. राधिकाने त्याला भेटून संपूर्ण सत्य सांगितलं आणि हेही स्पष्ट केलं की ती कधीच आई बनू शकत नाही. पण तरीही अमरने तिला स्वीकारले आणि म्हणाला की राधिका, तुझ्यासोबत जे काही झाले त्यात तुझीच काहीही चूक नाही, मग तू स्वतःला दोष का देतेस? राधिका म्हणाली की अमर, मी आता आई होऊ शकत नाही, तरीसुद्धा तुमच्या घरचे मला स्वीकारतील का? तेव्हा अमर म्हणाला की हो राधिका, माझ्या घरी मी आणि माझी आई एवढेच आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझी निवडच माझ्या आईची निवड असेल. त्यामुळे त्या महिन्यातच शुभ मुहूर्त पाहून अमरचा आणि राधिकाचा विवाह लावण्यात आला. राधिकाला नेहमी असे वाटायचे की सगळे पुरुष एकसारखेच असतात, रोहनसारखे निर्दयी. पण अमरने तिला ज्या प्रेमाने आणि सन्मानाने वागवले त्याने राधिकाची पुरुषांविषयीची कल्पना बदलून टाकली. ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात बुडून गेली. लग्नाच्या 1 वर्षानंतर अचानक तिची तब्येत बिघडली. त्यावेळी अमर शहराबाहेर होता. तो वरिष्ठ सर्जन असल्याने गंभीर प्रकरणांसाठी दुसऱ्या शहरात जावे लागायचे. अमरच्या आईने वेळ न घालवता राधिकाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरने तपासणी केल्यानंतर हसतच सांगितले की अभिनंदन, तुम्ही आई बनणार आहात.
हे ऐकून राधिकाला काही क्षणांपर्यंत विश्वासच बसला नाही. तिच्या मनात असंख्य प्रश्न उमटू लागले. ती डॉक्टरला म्हणाली की पण हे कसे शक्य आहे? माझ्या आधीच्या रिपोर्ट्स तर काहीतरी वेगळंच सांगत होते. डॉक्टरने तिच्याकडे पाहत सांगितले की मी तुमच्या सगळ्या रिपोर्ट्स पुन्हा तपासले आहेत आणि खरे सांगू तर विज्ञानाच्या दृष्टीने हे शक्य नव्हते. पण जगात काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडच्या असतात. त्याला तुम्ही देवाचा चमत्कार समजा, कारण त्यांच्या इच्छेपुढे काहीही शक्य नाही. हे ऐकून राधिकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने हात जोडून देवाचे आभार मानले. अमरला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो आनंदाने हरखून गेला. त्याने त्वरित हॉस्पिटलमध्ये फोन करून आईकडे राधिकाच्या तब्येतीची विचारपूस केली. जेव्हा तो घरी परतला त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच प्रेमळ भावना आणि कृतज्ञता दिसत होती जी त्याने राधिकाला पहिल्यांदा पाहिल्यावर अनुभवली होती. 9 महिन्यांनी राधिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याच्या डोळ्यात राधिकाचे प्रतिबिंब होते. नाक अमरसारखे आणि रंग दुधासारखा उजळ, केस घनदाट आणि काळे, अगदी अमरसारखेच. जेव्हा अमरने पहिल्यांदा आपल्या मुलाला हातात घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्याने राधिकाचा हात प्रेमाने धरला आणि म्हणाला की तू माझी ताकद होतीस, आहेस आणि कायम राहशील. आता आपला मुलगा आपल्या आयुष्याला आणखी सुंदर करेल. राधिकाने हलके स्मित हास्य करत विचार केला की आता मी पूर्ण झाले. माझ्या जगण्यातली अपूर्णता संपली. आता त्यांच्या आयुष्यात केवळ प्रेम, सन्मान आणि आनंदाचा प्रकाश होता. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.